नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला जे 3000 रुपये मिळतात, आता त्या सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये ॲड व्हायला सुरुवात झालेली आहे। आता जर का 3000 रुपये तुम्हाला आलेले नसतील तर तुम्ही काय करायचं? घाबरू नका, संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल। आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पैसे का आले नाहीत आणि कशा पद्धतीने येणार आहेत याची संपूर्ण माहिती मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। आता सगळ्यात सुरुवातीला बघा, तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर लिंक असला पाहिजे, म्हणजे तुमच्या बँकेला आधार सीडिंग असलं पाहिजे। मित्रांनो, मोबाईल नंबर बँकेच्या खात्याला लिंक असणं वेगळं आणि बँकेच्या खात्याला आधार लिंक असणं हे वेगळं असतं। आता जर का तुमचं आधार सीडिंग केलेलं नसेल, म्हणजे तुमच्या बँकेला आधार कार्ड तुमचं लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटवरती पैसे येणार नाहीत। आता हे जर का पैसे तुमच्या अकाउंटवरती आले नसतील किंवा लिंक नसेल तर तुम्हाला ते लिंक कसं करायचं आहे? तर ते बँकेमध्ये जायचं आहे आणि बँकेमध्ये सांगायचं की बाबा अशा पद्धतीने माझे आधार कार्डला बँक लिंक नाही, तुम्हाला आधार सीडिंग करायचं आहे। तर ते आधार कार्ड वगैरे घेऊन करतात। परंतु यासाठी दुसरा चांगला ऑप्शन काय आहे? तर मित्रांनो, यासाठी दुसरा चांगला ऑप्शन आहे की तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच IPPB जे आहे हे आपल्या पोस्टाची डिजिटल बँक आहे, तर त्या डिजिटल बँकेत तुमचं नवीन खातं ओपन करायचं आहे। आता नवीन खातं तुम्ही ज्यावेळेस ओपन कराल त्यावेळेस तुमचं पोस्टात खातं उघडल्यानंतर आधार कार्डशी ऑटोमॅटिकली संलग्न होणार आहे हे खातं, म्हणजेच आधार सीडिंग होणार आहे। आता हे बँक खातं तुम्हाला उघडून दिल्यानंतर तुम्ही तुमच्या बँक खात्याच्या जागी हे कार्ड नुसतं इथं अपलोड केलं तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचे पैसे मिळून जाणार आहेत। आता हा झाला तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड जर का लिंक नसेल तर पैसे येत नाहीत। पण जर का तुमचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे तरी पण येत नाही, तर हा प्रॉब्लेम काय आहे? तर मित्रांनो, तुम्ही ज्या मोबाईलवरून किंवा ज्या वेबसाईटवरून तुम्ही हा फॉर्म भरलेला आहे, समजा मोबाईलवरून भरलेला असाल किंवा वेबसाईटवरून भरलेला असाल, तर मोबाईलवरून भरलेला असेल तर तुम्हाला मोबाईलच्या ॲपमध्ये जायचं आहे आणि ज्या मोबाईलमधून भरलेला होता त्या ॲपमध्ये चेक करायचं आहे की बाबा अशा पद्धतीने मी ॲपमध्ये माहिती भरलेली आहे, तुमची जी लाडक्या बहिणीची जी माहिती भरलेली आहे त्याचा स्टेटस बघायचा आहे। तो जर अप्रूव्ह असेल तरच तुम्हाला हे पैसे येणार आहेत आणि जर का तो अप्रूव्ह नसेल तर तुम्हाला तरी सुद्धा हे पैसे मिळणार नाहीत। आता मित्रांनो, सगळ्यात मेजर इश्यू काय येतो? तर या योजनेअंतर्गत तुम्हाला बँक खाते आधारशी जोडले नसल्याबद्दल तुम्हाला पैसे मिळत नाहीत। जर बँक खाते जर का तुमच्या आधारला जर जोडलेले नसेल तर तुमचे पैसे येत नाहीत। तुम्ही एकदा बँकेमध्ये जाऊन चेक करा किंवा आधार कार्डच्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही बघू शकता। मित्रांनो, ही जर का अपडेट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि लाडकी बहीण योजनेचे जर का नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।